हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 8 डिव्हिजिबिलिटी आपण आज बघणार आहोत. तर त्या डिव्हिजिबिलिटीमध्ये आधी आपण हे केलेलं आहे बघा, डिव्हिजिबल बाय 2, डिव्हिजिबल बाय 5 आणि डिव्हिजिबल बाय 10. म्हणजे कुठले असे नंबर आहेत जे डिव्हिजिबल बाय 2 आहेत, कुठले असे नंबर आहेत जे 5ने डिवाइड होतात आणि कुठले असे नंबर आहेत जे 10ने डिवाइड होतात. तर 2नी बघा कुठले कुठले डिवाइड होतात. आता हे आपल्याला इथे सांगितलं की हे आपल्याला नंबर दिलेले आहेत. तर 2नी कुठले डिवाइड होतील, जे सगळे इवन नंबर्स आहेत ते सगळे 2ने डिवाइड होतात. म्हणजे ज्या नंबरच्या युनिट प्लेसला इवन नंबर आहेत ते फक्त 2ने डिवाइड होतील. मग इथले कुठले कुठले आहेत, तर इथे आहे बघा 364 एक आहे, त्याच्यानंतर 750 आहे, 800 आहे, 628 आहे, 206 आहे, 508 आहे आणि त्याच्यानंतर 8710. म्हणजे ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर येणार आहेत ते सगळे कशाने डिवाइड होतील, 2ने डिवाइड होतील. तसं डिव्हिजिबल बाय 5, डिव्हिजिबल बाय 5चं डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 किंवा 0 असेल असेच नंबर फक्त 5ने डिवाइड होतील. सो कुठले इथे कुठले कुठले येतील, 125 येईल, 475 येईल, 750 येईल, 800 येईल, त्याच्यानंतर 5345 येईल आणि 8710 येईल. सॉरी इथे कॉमा चुकून आला, 8710 येईल. म्हणजे ज्या युनिट प्लेसला 0 आणि 5 आहे ते सगळे नंबर कशाने डिव्हिजिबल होतील, 5ने. आणि आता डिव्हिजिबल बाय 10, डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे 10चा, की ज्याच्या युनिट प्लेसला 0 आहे तेच नंबर फक्त 10ने डिवाइड होतात. सो इथे कुठले कुठले नंबर आहेत बघा, इथे 750 आहे, 800, त्याच्यानंतर डायरेक्ट 8710. म्हणजे फक्त जे 0 ज्याचं लास्ट युनिटला असणार आहे युनिट प्लेसला तेच फक्त 10ने डिवाइड होतील. तर आता आपल्याला अजून एक याच्यात नंबर बघायचा आहे, 3 बघायचा आहे, 4 बघायचं आहे आणि 9 बघायचं आहे, की ह्याचे डिव्हिजिबिलिटी रूल काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत या लेसनमध्ये. त्याच्यात आपण हे टेबल आधी सॉल्व करून घेऊ आणि मग आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करू, कारण ह्याचा एकच प्रॅक्टिस सेट आहे आणि तो पण एकदम सिम्पल आहे आणि छोटा आहे, लगेच संपेल तो. पण त्याच्यात हे आधी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर इथे बघा आधी डिव्हिजिबिलिटी टेस्ट, तर ही कुठल्या याच्याकरता आहे, 3 करता आहे. हे नंबर दिलेले इथे, सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर आणि इज द सम डिव्हिजिबल बाय 3 आणि इज द गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 3. आता इथे 63 नंबर दिला आहे, तर 63 नंबरची ॲडिशन केली म्हणजे 6 + 3 केलं इज इक्वल टू काय येतं, 9. मग 9 नंबर 3ने डिव्हिजिबल होतो का, होतो, कारण 3च्या टेबलमध्ये 9 येतो, तो डिव्हिजिबल होतो. आणि मग तो गिवन नंबर डिव्हिजिबल होईल का, मग होईल. म्हणजे सम आधी काय बघायचं आहे आपण, ह्या दोन नंबरची जी सम आलेली आहे 9 ती डिव्हिजिबल होते का. आणि मग ती जर डिव्हिजिबल असेल, डिवाइड होत असेल 3नी, तर सेम तो नंबरसुद्धा 3ने डिवाइड होणार आहे. सो इथे म्हणजे टिकमार्क केलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा नंबर आहे 8 + 7 + 2. म्हणजे ह्या सगळ्याची ॲडिशन करून काय येतं आहे, 17 येते. मग 17 नंबर त्याची सम 3ने डिवाइड होते का, 17 नंबर तिच्या टेबलमध्ये येतो का, नाही येत. सो इथे क्रॉस केलेलं आहे. तर पुढे बघा 9 + 1, 9 + 1 इज इक्वल टू काय आहे, आता इथे 10 नंबर आला आहे. सो इथे 3ने डिवाइड होईल का, नाही होईल, कारण 10 नंबर हा 3च्या टेबलमध्ये येत नाही. सो हा नंबरसुद्धा 91सुद्धा 3ने डिवाइड होणार नाही. आता इथे बघा काय आहे, 5 + 5 + 2 म्हणजेच काय, 10 + 2 इज 12. मग 12 नंबर 3च्या टेबलमध्ये आहे का, आहे, 3 × 4 = 12. सो हा नंबर डिवाइड म्हणजे ही सम डिवाइड होईल, म्हणजे हा नंबरसुद्धा डिवाइड होईल 3ने. त्याच्यानंतर बघायचं आहे बघा 9 + 3 + 3 + 6 म्हणजे 9 + 3 इज 9 + 3 12, 12 + 3 इज 15, 15 + 6 इज 21. मग 21 हा नंबर 3च्या टेबलमध्ये आहे का, आहे. सो हा डिवाइड होतो, म्हणजे हा नंबरसुद्धा डिवाइड होणार आहे 3ने. पुढचा नंबर आहे 4 + 5 + 2 + 7. सो 4 + 5 इज 9, 9 + 7 इज 16, 16 + 2 इज 18. सो 18 नंबर डिवाइड होतो का 3ने, होतो, कारण 3च्या 3 6 18 येतं. सो हा नंबर डिवाइड होतो, सम डिवाइड होते, म्हणजेच हा नंबरसुद्धा डिवाइड होतो. कळली 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठलाही नंबर डिवाइड करायचा असेल आणि तुम्हाला कळतं की हा जर 3ने डिवाइड होतो आहे का, ते कसं ओळखायचं, सरळ दिलेल्या नंबरची सम करायची आणि तो जो नंबर आपल्याला मिळेल तो 3च्या टेबलमध्ये येतो आहे का बघायचा, म्हणजे मग आपल्याला कळेल की हा नंबर 3ने डिवाइड होतो आहे. आता पुढचा नंबर आहे 4, की हे दिलेले नंबर 4ने डिवाइड होत आहेत का, तर 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, इथे वाचूयात आपण. डिवाइड द नंबर बाय 4, इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. द नंबर फॉर्म बाय द डिजिट्स इन द टेन्स अँड युनिट प्लेस
आणि इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 4. म्हणजेच 4च्या टेबलमध्ये काय करायचं, हे जे दोन शेवटचे नंबर आहेत, शेवटचे 2 डिजिट आहेत, ते जर 4ने डिवाइड होत असतील तर मग हा अख्खा नंबर 4ने डिवाइड होईल. आणि हे जर 4 डिवाइड होत नसतील तर मग त्या 4ने बाकीचा अख्खा पूर्ण हा जो नंबर आहे तो सुद्धा 4ने डिवाइड होणार नाही. तर आता इथे हा नंबर तर करून दिलेला आहे यांनी 992. आपण पुढचा नंबर बघूयात 7314. आता हे 2 डिजिट आपण नंतर बघायचे 14. मग 14 हा नंबर डिव्हिजिबल, कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे का 4नी? नाही आहे. सो हे येणार नाही. त्यामुळे मग हा नंबर, आणि ह्या 2 प्लेसला शेवटी कुठला नंबर आहे 14, तो लिहून घ्यायचा आहे. आणि हा नंबर डिव्हिजिबल आहे का 4नी? नाही आहे. सो हे सुद्धा क्रॉस येईल. आता पुढचा नंबर आहे 6448. हा नंबर 4ने डिवाइड होतो आहे का आधी ते बघायचं, आणि मग शेवटचे 2 डिजिट डिवाइड होत आहेत का तेही बघायचं. सो इथे बघा 64. चला आधी आपण आता हा नंबर आपण 4ने डिवाइड करून बघूया. सो तो बघूया होतो आहे का 6448 डिव्हिजिबल बाय 4. सो इथे काय येणार आहे बघा, पहिले 4 1 जा 4, इथे 2 राहिले, मग आपण हा 4 खाली घेतला. त्याच्यानंतर 4 6 जा 24. सो इथे 0 राहिला, मग आपण हा 4 खाली घेतला, परत 4 1 जा 4, मग इथे परत 0 राहिला, आणि मग हा 8 खाली घेतला आपण, अँड 4 2 जा 8. म्हणजे हा नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, म्हणजे रिमाइंडर काही नाही आले, म्हणजे हा नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. सो आपण इथे लिहू शकतो, इथे टिक मार्क येईल. आणि मग शेवटचे 2 नंबर काय आहेत 48, आणि 48 हा 4च्या टेबलमध्ये आहे का? आहे. सो हा डिव्हिजिबल आहे. पुढचा नंबर बघा, तसं इथे आता 16 आहे. 16 डिव्हिजिबल बाय आहे का 4नी? आहे. सो हे कंप्लीट हा नंबरसुद्धा 4ने डिव्हिजिबल होणार आहे. आता पुढचा नंबर बघा 73 आहे. एक तर तो ऑड नंबर आहे, त्यामुळे तो 4ने डिव्हिजिबल होणारच नाही. सो इथे क्रॉस करा 73. त्याच्यानंतर आहे 24. 24 4ने डिव्हिजिबल आहे का? आहे, कारण 4च्या टेबलमध्ये 24 आहे. सो हे नंबर सगळे डिव्हिजिबल आहेत. फक्त 73 होणार नाही आणि 14 होणार नाही. म्हणजेच डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 काय आहे? इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट्स इन द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे जर युनिट अँड टेन प्लेसला जर जे 2 नंबर असतील ते जर 4ने डिवाइड होत असतील तर हा जो पूर्ण नंबर आहे तो सुद्धा 4ने डिवाइड होतो. आता आपण 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघूयात. आता डिवाइड द नंबर बाय 9, इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. पण आता 9ची पण 3 सारखी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे की सगळ्याची ॲडिशन करायची, आणि तो नंबर जर त्या 9च्या टेबलमध्ये येत असेल तरच तो 9ने डिव्हिजिबल असेल. तर हे पहिले तर 2 तुम्हाला करून दिलेत. आपण सेकंड नंबर बघूयात. इथे काय आहे 5 प्लस 0 तर आपण काउंट करूया नको. सो 5 प्लस 4 इज इक्वल टू 9. मग 9 डिव्हिजिबल होईल का? 9ने होईल. सो हा नंबरसुद्धा 9ने डिव्हिजिबल होईल. त्याच्यानंतर पुढचा नंबर बघूयात 1 प्लस 3 प्लस 3 प्लस 8 प्लस 9. आता ह्याची ॲडिशन करू. 3 प्लस 3 इज 6, 6 प्लस 1 इज 7, 7 प्लस 9 इज 16, अँड 16 प्लस 8 इज 24. मला 24 हा 9च्या टेबलमध्ये येतो का? नाही आहे. सो त्यामुळे हा नंबर 9ने डिव्हिजिबल होणार नाही. त्याच्यानंतर 7 5 7 8 ह्याची ॲडिशन करूयात. 7 प्लस 5 प्लस 7 प्लस 8 इज इक्वल टू, तर ह्याची ॲडिशन येते 27. 27 9च्या टेबलमध्ये आहे का? आहे. सो हा नंबरसुद्धा डिव्हिजिबल होणार आहे 9ने. पुढचा नंबर बघूयात 6 प्लस 9 प्लस 9 प्लस 9 प्लस 3 ह्याची ॲडिशन किती होते? ह्याची ॲडिशन होते 36. मग 36 9च्या टेबलमध्ये आहे का? आहे. सो हा नंबर 9ने डिवाइड होईल. सो ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला कळल्या का? 3 आणि 9ची सेम आहे. जर ॲडिशन करून तो नंबर जर त्या टेबलमध्ये येत असेल तर 9 आणि 3 तो नंबर डिवाइड होईल. आणि 4ची फक्त वेगळी आहे. लास्टचे 2 डिजिट फक्त त्या टेबलमध्ये आले पाहिजेत, 4ने डिवाइड झाले पाहिजेत, तरच तो नंबर 4ने डिवाइड होईल. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 22 सॉल्व करायला घेऊ. इथे काय सांगितलं आहे बघा. देर आर सम फ्लॉवरिंग ट्रीज इन अ गार्डन. ईच ट्री बेअर्स मेनी फ्लॉवर्स विथ द सेम नंबर प्रिंटेड ऑन इट. 3 children took a basket each to pick flowers. Each basket has one of the numbers 3, 4, 9 on it. Each child picks those flowers which have numbers divisible by the number on his or her basket. He or she takes only one flower from each tree. Can you tell which number the flowers in each basket will have? म्हणजे आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे, हे जे नंबर आहेत ते 3नी कुठले कुठले डिव्हिजिबल होतात ते त्याच्यासमोर लिहायचे आहेत, 4नी कुठले होतात आणि 9नी कुठले होतात ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे.
सो हे आता आपण बुकमध्ये लिहून घेऊ. इथे बघा, इथे हे नंबर मी सगळे लिहून घेतलेले आहे. जे ट्रीजवर फ्लॉवर्स आहेत हे एवढे सगळे नंबर मी इथे लिहून घेतले. तर पहिले आपण नंबर डिव्हिजिबल बाय 3 ते आपण आधी लिहून घेऊयात. तर कुठले कुठले नंबर्स होणार आहेत. इथे बघा, पहिला नंबर आहे 111, म्हणजे ह्याची ॲडिशन काय होते 3, म्हणजे मग तो 3 ने डिव्हिजिबल होईल का? होईल. सो इथे आपण हा लिहू नंबर पहिले. त्याच्यानंतर 369. आता ह्याची ॲडिशन किती किती होते बघूयात. 9 + 6 इज 15, 15 + 3 इज 18, म्हणजे हा नंबर सुद्धा डिवाइड होईल 3 ने. सो 369 हा नंबर पण येईल. 435, 4 + 3 इज 7, 7 + 5 इज 12, म्हणजे 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो. सो हा नंबर सुद्धा डिव्हिजिबल बाय आहे 3 ने. त्याच्यानंतर 356, 5 + 6 इज 11, 11 + 3 इज 14. सो 14 नंबर तर 3च्या टेबलमध्ये येत नाही. सो हा नंबर इथे येणार नाही 3च्या टेबलमध्ये, म्हणजे 3च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये सुद्धा तो नंबर येणार नाही. इथे पण बघा 2 + 2 इज 4, 4 + 0 इज 4. सो हा नंबर सुद्धा येणार नाही. नेक्स्ट बघूयात, 2 + 4 इज 6 अँड 9 + 6 इज 15. 15 नंबर येतो का 3च्या टेबलमध्ये? येतो. सो हा नंबर येईल 249. 666 हे म्हणजे ह्याची ॲडिशन काय होते 18. सो नंबर येईलच, 3 ने डिवाइड होईलच. त्याच्यानंतर पुढचा नंबर बघा आहे 450. 4 + 5 इज 9, 9 + 0 इज 9, म्हणजे हा नंबर सुद्धा डिवाइड होईल. सो हा नंबर सुद्धा लिहून घेऊ 450. त्याच्यानंतर 960, 9 + 6 इज 15, म्हणजे हा नंबर पण डिवाइड होईल. नेक्स्ट नंबर बघूयात काय आहे. 4 + 3 इज 7, 7 + 2 इज 9, म्हणजे हा पण डिवाइड होईल. हा 999 सुद्धा 3 ने डिवाइड होईल, कारण त्याची ॲडिशन किती होणार आहे 27. 7 + 2 हा सुद्धा डिवाइड होईल, कारण त्याची ॲडिशन आहे 9. इथे बघा 3 + 3 इज 6, 6 + 6 इज 12, म्हणजे हा सुद्धा डिवाइड होईल. 90 पण डिवाइड होईल. 1 2 3, 1 + 2 इज 3, 3 + 3 इज 6, म्हणजे हा सुद्धा डिवाइड होईल. आणि इथे 8 + 1 इज 9, म्हणजे हा सुद्धा नंबर 3 ने डिवाइड होईल. आता डिव्हिजिबल बाय 4 बघूयात आपण. तर 4मध्ये आपण काय बघायचं आहे की लास्ट 2 डिजिट 4च्या टेबलमध्ये येतात का. तर हा तर येणार नाही, हा पण येणार नाही, 35 पण नाही. 56 हा 4 ने डिवाइड होईल का ते आपण करून बघूयात. चला आता आपण कुठला नंबर आपण 356 आपण 4 ने डिवाइड करून बघूयात. सो 356 डिवायडेड बाय 4. सो 4 एवढं करायपेक्षा आज आपण फक्त 56 करून बघितला तरी चालणार आहे. पण आता पहिला हा तुम्हाला नंबर मी करून दाखवते. तर इथे किती येणार आहे 4 8 जा 32. सो इथे किती राहिले 3 राहिले. हा 6 आपण खाली घेतला आणि 4 9 जा 36, म्हणजे हा कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय आहे 4. सो हा नंबर आपण लिहू शकतो. सो हा नंबर लिहून घ्या 4चा पहिला 356. त्याच्यानंतर बघा कुठला आहे 220 नंबर 4च्या टेबलमध्ये येतो का येतो. सो हा नंबर पण डिव्हिजिबल बाय 4 होईल. त्याच्यानंतर 666 आहे, तो 66 नंबर 4 ने डिवाइड होईल का नाही होणार 4 ने डिवाइड. त्याच्यानंतर 450 पण 4 ने डिवाइड होईल का नाही होणार. 960 बघूयात. आता पूर्ण 960 बघायच्या ऐवजी आपण 60 फक्त 4 ने डिवाइड होतो का बघूयात, म्हणजे आपल्याला कळून जाईल. सो इथे काय येणार आहे 4 1 जा 4, इथे 2 राहिला, हे 0 आपण वरचा खाली घेतला आणि 4 5 जा 20, म्हणजे बरोबर पूर्ण डिव्हिजिबल आहे. सो आपण हा नंबर पण लिहू शकतो 960. त्याच्यानंतर कुठला नंबर आहे 432 हा 4च्या टेबलमध्ये आहे का आहे. सो हा नंबर पण आपण लिहू शकतो 432. त्याच्यानंतर आहे 999, हा तर डिव्हिजिबल होणार नाही कारण हे शेवटचे 2 4 ने डिवाइड होणार नाहीत. 72 डिवाइड होतो का 4 ने ते पण बघूयात आपण. 72 डिवायडेड बाय 4. सो 4 1 जा 4, इथे 7 - 4 इज 3. त्याच्यानंतर हा 2 खाली घेतला आणि 4 8 जा 32, म्हणजे पूर्ण डिव्हिजिबल बाय आहे 4. सो 72 घेऊयात. इथे 336 आहे, 36 4 ने डिवाइड होतो. सो हा नंबर पण 4 ने डिवाइड होईल. सो 336 घेतला. नेक्स्ट नंबर आहे 90. तर 90 हा डिवाइड होणार नाही 4 ने. 123 पण होणार नाही कारण 23 4 ने होत नाही डिवाइड. आणि हा इथे 0 आणि 8 आहेत. 8 हा नंबर 4 ने डिवाइड होतो. सो हा 108 पण होईल. सो हा नंबर लिहून घेऊ 108. आता डिव्हिजिबल बाय 9 राहिलं आपलं करायचं. आता ते कुठले कुठले नंबर आहेत ते बघूयात. तर आता पहिले बघा 111 तर येणार नाही कारण त्याची ॲडिशन केल्यावर 3 येतं. सो 3 तर 9 ने डिवाइड होणार नाही. त्याच्यानंतर 369, इथे 369ची आपण ॲडिशन मगाशी केली होती, किती आली होती
18 आली होती. सो 18 ह्या 9ने डिवाइड होतो. सो हा नंबर येईल 369 येईल. त्याच्यानंतर 435 येणार नाही कारण त्याची ॲडिशन 12 होते. त्याच्यानंतर 356ची ॲडिशन पण 11 + 3 म्हणजे 9च्या ह्याच्यापेक्षा कमीच होते. सो ते पण येणार नाही. 220 पण येणार नाही. 249ची ॲडिशन काय होते, 9 + 4 = 13 + 2 = 15. सो हे पण येणार नाही. 666 येते का बघा, येते कारण ह्याची ॲडिशन 18 होते. सो 666 आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर 450 होईल का डिवाइड, 4 + 5 = 9. सो होईल डिवाइड. त्याच्यानंतर आहे 960, 9 + 6 = किती होतं आहे, 15. सो हा नंबर डिवाइड होणार नाही. 432 होईल का, 4 + 3 = 7 + 2 = 9 म्हणजे हा पण डिवाइड होईल. 999 तर डिवाइड होईलच 9ने. सो तो लिहून घेऊ. त्याच्यानंतर आहे 72 तर 9च्या टेबलमध्येच आहे. सो तो डिवाइड होईल. 336ची ॲडिशन काय होते, 6 + 6 = 12 होते. सो हे होणार नाही. 90 होईल का, होईल कारण ते 9च्या टेबलमध्येच आहे. आणि 108, 8 + 1 = 9 म्हणजे हा पण डिवाइड होईल. सो हे नंबर, हे असे नंबर तुम्ही सगळे लिहून घ्यायचे जे 9ने डिवाइड होतात. हे 4ने आणि हे 3ने. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 22 संपलेला आणि आपला हा लेसनही संपलेला आहे. एवढाच लेसन आहे हा. तर हा तुम्हाला लेसन आधी का दिलेला आहे, कारण पुढचा लेसन तुमचा HCF आणि LCM आहे. तिथे ह्या रूल्सचे तुम्हाला खूप उपयोग होणार आहे की हे डिव्हिजिबल बाय 3, 4, 9 हे कुठे यूज करायचे आपल्याला. तर हे HCF आणि LCMमध्ये ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यामुळे हे बाय हार्ट तुम्ही हे पाठ करून घ्या की 3ने डिव्हिजिबलचा रूल काय आहे, 4चा रूल काय आहे आणि 9चा रूल काय आहे. 2, 5 आणि 10चे तर आपण बघितलेच, पण ह्याचे पण रूल एकदा नीट समजून घ्या. हवं तर परत एकदा व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. आणि हे परत तुम्ही तुमचं एकदा सोडवून बघा न बघता, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिससुद्धा होईल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.